मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन चालू आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी परवाच्या दिवशीच काही आरोप राज्याच्या उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीसांवर केले होते। या संदर्भात सभागृहात ज्या चर्चा झाली तेव्हा SITची घोषणा सरकारने केली। विरोधी पक्ष म्हणून सुद्धा आम्ही या सगळ्या भूमिका मांडलेल्या आहे की ते स्पेसिफिक देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरच का आरोप करतात याची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी होत असताना याच्या कार्यक्षेत्र व्यापक असण्याची आवश्यकता आहे। कारण इतक्या दिवस सरकारमधले कोण लोक त्यांच्या संपर्कात होते, कोण बोलत होते, काय बोलत होते, आता जे लोक सरकारच्या बाजूने येऊन बोलतात, कोण महाराज, कोण आणखी काही, कोणती ताई, आणि मग या सगळ्यांना पण कोणी संपर्क केला आहे, कोणाला भेटले, कसे भेटले, कुठं भेटले, याचाही खुलासा होण्याची आवश्यकता आहे। कारण सरकार हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतं हे तितकंच खरं आहे। सरकार कायद्याचा धाक दाखवून, कारण मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट आहे माझ्या कोणी नादी लागलं तर मी त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो, आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस SIT होईल या सगळ्या विषयाचा त्याच्यात समावेश असावा। खरं तर या SITमध्ये सर्वसमावेशक SIT असली पाहिजे, परंतु आम्ही भूमिका ही सगळी मांडलेली आहे। सत्ताधारी पक्षाचे लोक आज या आंदोलकावर बोलते, पण सत्ताधारी पक्षातले मराठवाड्यातले किंवा बेसिक मराठा समाजाचे कोणते आमदार याच्याविषयी बोलत नाही हे तितकंच खरं। आणि एक आंदोलन दडपण्याचं, आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्नसुद्धा या निमित्तानं होतो आहे, आणि त्यामुळे SIT चौकशीचा वापर हे आंदोलन दडपण्यासाठी, आंदोलनकर्त्याचं तोंड बंद करण्यासाठी होऊ नये। तर खऱ्या अर्थानं या आंदोलनाला फूट पाडणारे कोण, या आंदोलनातून फूट पाडून वेगळ्या पद्धतीनं जे भूमिका मांडतात त्यांना खतपाणी देणारे कोण, याची सुद्धा चौकशी व्हावी अशा प्रकारची भूमिका सभागृहात ठेवलेली आहे आणि सभागृहाच्या बाहेरही आम्ही ठेवू। आरोप करतायत ते सगळे आरोप जर पाहिले तर शरद पवारांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतात आणि राजेश टोपे यांच्या विरोधामध्ये आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे, तर हे जाणून बुजून केलं जात आहे। नाही खरं तर सभागृहात कोणाचं नाव, सभासदांचं नाव घेता येत नाही, कारण कायदा सुव्यवस्थेविषयी मी 289 मांडला त्यावेळेस मी आमदारांचं नाव घेतलं नाही, गणपत गायकवाडांचं नाव घेतलं नाही, सदा सरवणकरांचं नाव घेतलं नाही, हे घेतलं नव्हतं। परंतु हे जाणीवपूर्वक राजेश भैया टोपे, रोहित पवार, शरद पवार साहेबांचं नाव घेणं वाटतं जाणीवपूर्वक एक पक्षाच्या वतीनं अशा पद्धतीनं बदनाम। आणि माझी भूमिका तर आणखी तीच आहे की ते देवेंद्रजीवरच का आरोप करतात, एकनाथ शिंदे साहेबांवर किंवा अजितदादावर का आरोप करत नाही, आणि म्हणून या सगळ्या भूमिकेत यांचाही काय रोल आहे पण पाहिलं पाहिजे ना। तुम्ही शरद पवारांचा रोल, शरद पवारांचा आता कोणाचं तुम्ही ऐका, मी तर म्हणतो मग फोन जे कॉलिंग आहे त्यांच्या फोनवर आलेले त्याची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे ना। आणि म्हणून SITची कार्यक्षेत्र काय भारतीय जनता पार्टीच्या लोकांना वाचवण्यासाठी नाही, तर सगळ्याच आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं या सगळ्या भूमिका असताना जे आंदोलकांनी मांडलेली भूमिका मनोज जरांगे पाटलांनी ही सुद्धा, कारण त्यांनी सांगितलं की मला सलाईनमध्ये नोटीस देण्याचा प्रयत्न आहे, माझं आंदोलन फोडण्याचा प्रयत्न आहे, माझं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आहे, तर त्याची चौकशी व्हावी। मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत छगन भुजबळ असतील, विजय वडेट्टीवार असतील किंवा नाना पटोले असतील यांच्याविषयी सुद्धा अवैधसंविधानिक भाषा वापरलेली होती, मात्र त्यावेळी कारवाई करण्यात आलेली नव्हती। आता देवेंद्र फडणवीस यांच्यावरती त्यांनी आरोप करायला सुरुवात केल्यानंतर हा कारवाईचा बडगा उचलला जातोय असंही बोललं जातं। मला हेच म्हणायचं आहे की मग छगन भुजबळ साहेबांवरही बोललेच होते ना मनोज जरांगे पाटील, त्यावेळेस का नाही यांची जी वळवळ केली की चौकशी करा म्हणून? हां, आणि छगन भुजबळही त्यांना कोणत्या भाषेत बोलले हे पण विषय आहे ना, त्याची नाही तुम्ही यासाठी चौकशीत याही सगळ्या घटकाचा समावेश व्हावा। ज्या पद्धतीनं भुजबळांनी भाषा वापरलेली, भुजबळावर सुद्धा वापरलेली, या दोन्ही बाबीची चौकशी, मी एकाच बाजूचं बोलत नाही, या दोन्ही बाजूची सुद्धा चौकशी व्हावी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।